अकोल्यातून एक मोठी बातमी। अकोल्यामध्ये विमा कंपनीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला आहे। एचडीएफसी ॲग्रोच्या 2 वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधामध्ये शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। योग्य नुकसान भरपाई न मिळाल्यामुळे 7556 शेतकऱ्यांनी तक्रारी दाखल केल्या होत्या। 1 वर्ष उलटल्यानंतर सुद्धा विमा कंपनीकडून नुकसानीचे पंचनामे हे सादर करण्यात आले होते आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या बनावट सह्या करून पंचनामे तयार केल्याची दाट शक्यता वर्तवली जाते। तसंच विमा कंपन्यांनी परतावा न देऊन हजारो कोटींचा भ्रष्टाचार केल्याची शंका आमदार नितीन देशमुख यांनी व्यक्त केली आहे। अकोल्याच्या महत्त्वाच्या बातमीनंतर आता मुंबईतली एक मोठी बातमी येते, कारण मुंबईमध्ये वेस्टर्न एक्सप्रेस वेवर सध्या वाहतूक कोंडी झालेली आहे। आपण पाहतोय मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे आणि यामुळे आता वाहतुकीचा खोळंबा झालेला आहे। सध्याची ही महत्त्वाची दृश्य आहेत मुंबईच्या वेस्टर्न एक्सप्रेस वेवरची।